भाजप नेते आणि पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक टेकवडे आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे, पुरंदर हवेलीचे माजी आमदार, काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। काय नेमकी माहिती आहे, कधी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे? जवळपास त्याच्यामध्ये 16 तारीख ही नक्की झालेली आहे आणि कालच मी मुंबईमध्ये होतो। सगळ्याच आमच्या त्या ठिकाणी मान्यवरांशी चर्चेमधून ह्या तारखेचा त्या ठिकाणी एक उल्लेख सगळ्यांचा आला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 16 तारखेला नक्की त्याच्यामध्ये हा कुठे 16 तारखेला पक्षप्रवेश पार पडणार? हा सासवडला होण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तशा प्रकारची आता वाढ मुख्यमंत्री याच्यामध्ये कोण उपस्थिती असणार? राज्याचे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि त्याच्यामध्ये बाकीची नावं आता नक्की होतील। संजय जगताप यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण कोण यामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत भाजपमध्ये? त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील, हे त्यांनाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यावी लागेल। पण मग काय गेल्या काही दिवसांपासून याआधी पुणे जिल्ह्यातलेच संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश पार पडला, आता संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। काय नेमकी स्ट्रॅटेजी, काय नेमकी भाजपची ही नेमकी रणनीती काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यात समोर ठेवून अशा पद्धतीने हे सगळे पक्षप्रवेश पार पडते? खरं तर भारतीय जनता पक्ष आज जगामध्ये नंबर 1चा प्रश्न त्या पक्ष झालेला आहे आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जगभराचा जो आपण प्रवास पाहिला आणि त्यांच्याबद्दलची लोकप्रियता आणि महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या बद्दलचे त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये असणारी एक चांगली प्रतिमा ही आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता येऊन लोकांना त्याचा उपभोग व्हावा, लोकांना मदत व्हावी, याच उद्देशाने आम्ही सगळेजण पावलं टाकत आहोत। पण मग कुठेतरी नाराजी पक्षात वाढणार नाही? कारण जे पूर्वीचे भाजप पदाधिकारी, नेते आणि आता नवीन येऊ घातलेले हे सगळे नेते, यामुळे कुठेतरी जुन्या नव्यांमध्ये एक वाद किंवा नाराजी होणार नाही असं वाटत नाही? कारण हे प्रत्येक पदाधिकाऱ्याची, प्रत्येक नेत्याची ही वैयक्तिक मतं असतात। माझं तर मत स्पष्ट असं आहे की ज्या पुरंदर भूमीमध्ये समजा मी जन्माला आलो, तर मी हा विचार करतो की पहिला हित पुरंदरचं, पहिलं विकास पुरंदरचा, मग त्याच्यामध्ये लोकांच्याबरोबर मग त्या ठिकाणी आपल्यापर्यंत। आणि म्हणून त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला 2.5 वर्षापूर्वी प्रवेश केला त्यावेळेला शेवटी हाच विचार केला ना की पुरंदरचं हित, नदीजोड प्रकल्प, आम्हाला विहिरीवरनं 3 महिने पाणी वाहून जाते आणि ते नाजरामध्ये त्या ठिकाणी 3 वर्षांना एकदा पाणी येतं, तर करा नदी आणि वीर नदीचा जर आम्ही त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्प केला, त्याला मदत पाहिजे केंद्र शासनाची, राज्य शासनाची, तर नक्कीच पुरंदरचं हित बघून मी प्रवेश केला। आता हे जर त्याच्यामध्ये येत असतील तर नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये आणखीन साखर आणि गोडवा आमचा वाढेल आणि एकूणच त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी मी असेल किंवा अन्य कोणी असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी जर साथ सपोर्ट हा त्या ठिकाणी मिळत राहील आणि एकूणच पक्ष ठरवेल त्या पद्धतीने पुढची नीती ठरेल आणि भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा जो देशामध्ये आहे, राज्यामध्ये आता होत चालला आहे, तो पुरंदरमध्ये त्या ठिकाणी होईल। पण मग काय, कारण संजय जगताप हे गेल्या त्यांची काँग्रेसमध्येच वाटचाल होती आणि त्यांचे वडील असू दे किंवा इतर त्यांची जी काही राजकीय कारकीर्द ही इतक्या वर्षांची काँग्रेसमध्ये असताना अचानक भाजपमध्ये येण्यासाठी काय म्हणजे अशा पद्धतीची वाटचाल काय नेमकं कारण असेल? आता प्रत्येकाची विचारधारा आणि प्रत्येकाचे विषय वेगळे असतात आणि मी ज्यावेळेला आलो तेव्हा माझा कुठलाही प्रश्न नव्हता की बाबा भाजपच्याकडे जाऊन माझा कुठला प्रश्न सोडवायचा किंवा मी गेल्या 2.5 वर्षामध्ये एकही माझा वैयक्तिक काय प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो नाही। त्यामुळे हा प्रत्येकाचा विषय आहे। मी आलो तो विकासाला, त्याच्यामध्ये विकासाची कास आणि विकास झाला पाहिजे, पुरंदरच्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे यासाठी आलो। पुरंदर विमानतळाचा प्रश्न मिटला पाहिजे, पुरंदर उपसा सिंचन योजना जी आमच्याकडे आहे ती फक्त 20% चालते, 25% चालते, ती 100% चालली पाहिजे, त्या हेतूने आलो। मला असं वाटतं त्यांचा हेतू तोच असावा। पण मग याच पुरंदरमधले जे विद्यमान आमदार आहेत ते विजय शिवतारे आहेत, जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार आहेत, मग महायुतीतलेच खरं तर हे सगळे होणार आहे, त्यामुळे कलह होऊ शकतो एकूण वर्चस्वाचं आणि एकूण महायुतीमध्येच एकूण नाराजी नाट्य होऊ शकते या सगळ्या याच्यामध्ये। मला असं वाटतं की हा एक व्यापक प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जसं जसं पुढं आपल्याला त्याच्यामध्ये निवडणुका होतील, येतील, मग काय कसं धोरण ठरेल त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून राहतील। पण मग आता 16 तारखेला तुम्ही जसं म्हणताय की पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे, तो सासवडमध्ये तुम्ही असणार आहे, काय कोण कोण असणार काय? आता माझं तर माझ्या कुटुंबाचा त्याच्यामध्ये UK कार्यक्रम आहे, तो पूर्ण म्हणजे 3 महिन्यापूर्वी ठरलेला असल्यामुळं मी 18 दिवस परदेशात जाणार आहे।
त्यामुळं माझा मुलगा अजिंक्य टेकोडे जो महाराष्ट्र राज्याला युवकामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतोय तो, आणि माझ्या कुटुंबातले बाकीचे लोक तिथं आहेत, मुलगा आहे, मी फक्त परदेशामध्ये जाणार आहे, पण बाकी सगळे लोक त्याच्यामध्ये हजर राहतील. कारण भारतीय जनता पक्ष असा आहे, शिस्तीचा पक्ष आहे, त्याच्यामध्ये सगळेच लोक हजर राहतील आणि जे कोण पक्ष देणार आहेत त्यांचं स्वागत करायला नक्कीच त्या ठिकाणी सगळे असणार. तर अशोक टेकोडे यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार 16 तारखेला संजय जगताप यांचा सासवडमध्ये भाजप पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि पक्षातले वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित असतील आणि ज्या पद्धतीने पक्षाची ताकद वाढावी यासाठी हा पक्षप्रवेश सोहळा असणार आहे. यामध्ये कुठलंही नाराजी नाट्य नसणार असं देखील अशोक टेकोडे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.